मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट. राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नाशिकमध्ये धक्कादायक कौटुंबिक घटना. नाशिकमध्ये पत्नी आणि मुलावर जीवघेणा हल्ला करून पतीने स्वतःचाही जीव देण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पालघरमध्ये भरदिवसा ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोडा. डहाणू येथे ज्वेलर्सच्या दुकानावर भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. रत्नागिरीत ऑनलाईन आर्थिक फसवणूक. म्युअल अकाउंटच्या माध्यमातून देशभरातील अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी रत्नागिरीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पास यंत्रणा पैशांचा मागोवा घेत आहे. यवतमाळ राज्य बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या खेळाडूंची चमक. महाराष्ट्र राज्य सबज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या 3 खेळाडूंनी कांस्यपदके जिंकून राज्याचे लक्ष वेधले.